ही टेस्ट सोडवण्याची पद्धत इतर टेस्टपेक्षा थोडी वेगळी आहे. यात तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत ते उजव्या बाजूला दिसेल. पण यात प्रत्येक प्रश्नाचे 3 टप्पे आहेत, म्हणजेच 3 स्टेप्समध्ये उत्तर द्यायचे आहे. चला एक उदाहरण बघूया. या प्रश्नाचे एक उत्तर आपण निवडले. आता तुम्हाला ते उत्तर काय योग्य वाटते याचे स्पष्टीकरण निवडावे लागेल. म्हणजेच योग्य वाटणाऱ्या उत्तरासाठी पुढील 2 टप्प्यात उत्तरे निवडा. या दरम्यान 3ही टप्प्यांमध्ये तुम्ही तुमचे उत्तर आणि स्पष्टीकरण बदलू शकता. एकदा का उत्तर आणि स्पष्टीकरण योग्य असल्याची खात्री झाली की आता आपण उत्तर सबमिट करू. आता हे उत्तर चुकले. कसे आणि कुठे चुकले ते या माइंड मॅपमध्ये दिसते. त्यामुळे आता आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती देणारा कंटेंट व्हिडिओ आपण पाहूया. आमच्या शेजारी जे कुटुंब राहतं त्यांचा 9वीतला मुलगा आहे संदेश. परवाच्या दिवशी भेटला तेव्हा मी सहज विचारलं की काय चाललंय. तेव्हा आता याच स्किलवर आधारित दुसरा प्रश्न आपल्या समोर येईल. तो आपण सोडवूया. आता बघा, स्किल आणि त्याचा उपयोग नीट समजल्याने आपले उत्तर योग्य आले. मग आता आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकतो. प्रश्नांच्या या पद्धतीला VTFR म्हणजेच व्हेरिएबल टाइम फिक्स्ड रिझल्ट पद्धत म्हणतात. अर्थात तुमच्या लक्षात आले असेल की प्रत्येक व्यक्तीला येथील प्रश्न सोडवण्यास वेगवेगळा वेळ लागू शकतो, पण त्यातून येणारा रिझल्ट एकसारखाच असतो, ज्यातून प्रश्न सोडवणाऱ्याला स्किल नीट समजायला मदत होते. या टेस्टमध्ये असे एकूण 30 प्रश्न आहेत. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही प्रश्न कधीही सोडवू शकता. तुमचे सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या एंड टेस्ट नावाच्या बटनवर क्लिक करायचं आहे. एंड टेस्ट केल्यावर तुम्हाला मिळालेले मार्क्स तुम्ही लगेच पाहू शकता.